नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 14 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक तुम्हाला सांगतो, आज 300 ते 450 मध्ये आवक आहे, म्हणजे 400 ते 500 मध्ये आवक आहे। आवक आज 50-100 कमी आहे। बघू काय बाजार भाव निघतो। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। आपण 2 दिवसापासून बघतोय सरासरी भावमध्ये थोडंसं घट झालंय, कमी झालंय। 13-14 रुपये सरासरी चालू आहे आणि हायेस्ट आपण बघितलं, हायेस्टमध्ये 100-50चा फरक पडलाय। बघू आज काय बाजार भाव निघतो। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजार भाव सांगेले। सरासरी हायेस्ट लोएस्ट व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज आपण कांद्याचे लिलावचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिली लाईनचं पहिला नग बघतो आपण। काय केलं, काय खात दोघं म्हणजे सरलाच लावले का? बर, बघू शकतो मी। गोल्टा माने 325 ठीक आहे। 325 रुपीज। कुठले आपण? वडळी भुई। बर, किती कांदा अजून? शेवटचा आवरलेला माल आहे, ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची 1400 रुपये। 1400 रुपये जायले 1400 रुपीज। कुठला आहे कांदा? कोकण गावचा कांदा आहे। बरं, बियाणं माहिती तुम्हाला? घरगुती बियाणं आहे। किती कांदा शिल्लक अजून? शेवट होतं, ठीक आहे। पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय केलं? 1570 रुपये। 1570 रुपीज। कुठला आहे कांदा? माळसाकोरा। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, चालू। किती कांदा शिल्लक अजून? 40-50 क्विंटल। बरं, ठीक। पुढे बघू मागच्या हप्त्यात किंवा 2-3 दिवस आधी किती गेलं होतं कांदा? 1685 रुपये गेला होता। आज 200-250 कमी गेला, बरोबर ना? ठीक। पुढे बघू काय गेलं काका? 780 बघू शकतो तुम्ही खादी 780 चोपडा। कुठले आपण? पिंपरी, ठीक। बघू शकतो तुम्ही काय भाव गेला दादा? 250 रुपये। 250 रुपये खात जाईल। 250 रुपीज। कुठले आपण दादा? हो जर ना, बरं, ठीक। काय गेलं? 451 रुपये। 451 रुपीज। बरं, कुठले आपण? सय्यद रुपये। कांदा आहे का संपला? शेवट होता ना, बरं, ठीक। काय भाव गेलं? 11-20 जाईल 1120 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। कांदा आहे का संपला? किती अजून? बर, पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1200 रुपये जायले 1200 रुपीज ॲव्हरेज माल आहे। कुठले आपण? सोमठाणा। बियाणं कोणतं होतं त्याचं? गावठी बियाणं आहे, सोमठाण्याचा कांदा आहे। किती कांदा शिल्लक असेल? 60 ट्रॉले। बरं, ठीक। अच्छा, ठीक, धन्यवाद। काय गेलं? 1425 रुपये। 1425 रुपीज। 1425 रुपये मीडियम साईज मध्ये। कुठले आपण? सोमठाण शिन्नर। बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे। किती कांदा अजून? 2-3 ट्रॅक्टर, ठीक आहे। पुढे बघू लाल गोल्टा आहे। बघू शकतो तुम्ही किती गेला? 700 रुपये। 700 रुपीज। काल पण आपण बघितले होते 2 नग 750-700 पर्यंत जायला होते। ते पण गोल्टा होता तो, पण आपण 700 गेलाय ना। बरं, त्याच्यात काय बारीक गोल्टी आहे? किती? 100 रुपये। बरं, काल आपण बघितली होती 150 जायला होती। घ्या बरं तो कॅरेट थोडासा इकडे। बघू शकतो तुम्ही ही बारीक गोल्टी आहे। काल आपण 150ला बघितली होती, आज 100ला जायले। बरं, कुठले काका आपण? खडकवासला। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। किती निघाला कांदा? अजून काढायचं बाकी। नुकसान किती झालं? 100% नुकसान आहे ना। बरं, ठीक, धन्यवाद। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 15-11 रुपये जाईल 1511 रुपीज 1511 कुठले आपण
रुई आणि कोणतं बियाणं आहे याचं? गजानन. रुईचा कांदा आहे, गजाननचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 3 गाड्या कांदा. बरं ठीक. पुढं बघू काय गेलं? 1416 1416 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला बोलले? रानवड. बियाणं कोणतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे. बरं पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55-60 साईज आहे कांद्याला. किती गेला? 1590 जाईल. 1590 रुपीज. काल परवा काय केलं होतं? बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं आहे ना. ठीक. किती शिल्लक? 1 गाडी. बरं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 मध्ये साईज आहे कांद्याला. किती गेलं काका? 1511 रुपये जाईल. 1511 रुपीज. 1511. कुठला आहे कांदा काका? सय्यद पिंपरी का? रवळस पिंपरी. बरं. आणि याचं बियाणं कोणतं होतं काका? येलोरचं बियाणं आहे. किती कांदा आहे शिल्लक अजून? 1 गाडी. बरं ठीक. पुढं बघ. बघू शकतो मी ॲव्हरेज माल आहे. कलर डाऊन आहे. किती गेलं? 1190 रुपये. 1190 रुपीज. कुठले आपण? रवळस पिंपरी. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? बियाणं कोणतं होतं? येलोरचं बियाणं. ठीक. काय गेलं? 1280 जाईल. 1280 रुपीज. 1280. कुठला आहे कांदा? दरसवाडी. बियाणं कोणतं होतं याचं? विशाल गुलाबी. बरं. गेले रवाज त्या दिवशी किती गेले होते? गेले ते ना 1550 गेले. 1550 जायला होते. आज किती गेले? 1280. हाच कांदा होता का? बर बर ठीक. कुठले आपण? दरसवाडी. बर बघू शकते. 55 ते 65 साईज मध्ये कांदा आहे. किती गेलं काका? 1802 रुपये. सुपर माल आहे. बघू शकतो मी. 1802 रुपये. 1802 रुपीज. कुठले आपण? देवळा. आणि देवळानं. आणि बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे. कलर आहे, क्वालिटी आहे, कडक पत्ती माल आहे. बरं. आणि याचं शिल्लक कांदा किती असं? 91 क्विंटल आहे. बरं ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1550 रुपये. 1550 रुपीज. कुठले? मुखेड. बरं. 1550 रुपये. 1550 रुपीज. मुखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. ठीक आहे. धन्यवाद. काय गेलं काका? 1250 रुपये. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? पाटील बायोटेक. किती कांदा शिल्लक अजून? 2 गाड्या आहे. बरं. पाटील बायोटेक बियाणं आहे. पुढं बघू. काय गेलं काका? 1580 रुपये. 55-60 साईज आहे. कुठले आपण काका? आणि बियाणं कोणतं होतं काका याचं? येलोरचं बियाणं आहे. बरं. कांदा शिल्लक किती असेल काका अजून? 5-6 गाड्या. बरं ठीक. धन्यवाद. बघू शकून क्वालिटी कांद्याची. 55 ते 60 मध्ये एक साईज माल आहे. किती गेला? 1860 रुपये जायली. 1860 रुपीज. क्वालिटी बघू शकतो मी कांद्याची. कलर आहे. कुठला आहे कांदा? आयरगाव ना. बरं. बियाणं कोणतं त्याचं? रेड 4चं बियाणं आहे. ठीक आहे. किती कांदा शिल्लक अजून? आवरला. त्या दिवशी किती गेला होता? 1850 ना. बरं. पुढं बघू. बघू शकतो मी. काय गेलं? 1400 रुपये. गोल्टा मिक्स आहे. कुठले आपण? उर्दूळ. आणि बियाणं कोणतं त्याचं? राईचं बियाणं आहे. उर्दूळचा कांदा आहे. किती बोलले तुम्ही? किती गेला? 1400 रुपये. कम्प्लीट झाले का? बरं. 1400 रुपीज. किती कांदा शिल्लक अजून? आवरल्यासारखं आहे. बरं ठीक आहे. ओके. धन्यवाद. शेवटचं नग बघतो आपण. पहिले लाईनचं 1800 रुपये जाईल. 1800 रुपीज. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा.
आणि आडगाव रेपा बरं. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? राईचं बियाणं आहे. किती शिल्लक कांदा अजून? 50 क्विंटल आहे. ठीक आहे. 1800 रुपये झाले ना. ओके, पुढं बघू. तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. दुसऱ्या लाईनचा पहिला नग बघतो आपण. बघू शकतो काय गेलं? 1630 रुपये. 1630 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1630 रुपये. कुठला आहे कांदा? गिरणारा. कोणतं बियाणं होतं? येल्लोरचं बियाणं. प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे, प्रशांतचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? गाडी मला आहे. अच्छा, एक गाडी माल. बरं, ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1790 जाईल. 1790 रुपीज. कुठले आपण? करंजी. कोणतं बियाणं होतं याचं? आंबरचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2-3 ट्रॅक्टर आहे ना. बरं, बघू शकतो आंबरचं बियाणं आहे. 1790. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1200 रुपये. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? करंजी. 1200 रुपये. 1200 रुपीज. बरं, किती शिल्लक कांदा अजून? 5 गाड्या ना. ठीक. ओके, पुढं बघू. काय केलं? 1780. किती 1151. 1151 रुपीज. कुठले आपण? शेवगाव. ठीक आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1752 रुपये. 1752 रुपीज. 1752. कुठला आहे कांदा? देवगाव. बरं, ठीक आहे. निपाडा. 1752. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1652. 1650 झाले. 1650 रुपीज. कुठले आपण? आणि बियाणं कोणतं त्याचं? स्वराज समृद्धीचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? 2 ट्रॅक्टर आहे. बरं, ठीक. बघू शकतो तुम्ही मीडियम साईज आहे. किती गेलं? 1790 रुपये. 1790 रुपीज. कुठला आहे कांदा? तारूखेडले. बियाणं कोणतं त्याचं? समर्थाचं बियाणं आहे. तारूखेडलेचा कांदा आहे. किती कांदा शिल्लक अजून? शेवट गाडी. बरं, ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलो? 1680 रुपये. 1680. 1680 रुपीज. कुठला आहे कांदा? कान्नळस. बियाणं कोणतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. कान्नळसचा कांदा आहे. ठीक आहे. किती शिल्लक कांदा अजून? 7-8 गाड्या आहे. ठीक. ओके, धन्यवाद.